Welcome student in part 7 application of matrices by the method of reduction. पार्ट 6 मध्ये सुद्धा आपण अप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस बघितलं होतं, मात्र तिथे बाय इन्व्हर्जन मेथड बघितलं. आता आपण बघतोय बाय मेथड ऑफ रिडक्शन. आपल्याकडे 12च्या सिलेबसमध्ये स्टेट बोर्डचा हा 12चा नवीन सिलेबस आहे 2020ला आलेला. अप्लिकेशन ऑफ मॅट्रायसेस हा चॅप्टरचा शेवटचा पार्ट आहे आणि या पार्टमध्ये दोन मेथड दिलेले आहे. त्याच्यापैकी एक मेथड आपण बाय मेथड ऑफ इन्व्हर्जन आपण पार्ट 6 मध्ये बघितली होती आणि ही मेथड आहे मेथड ऑफ रिडक्शन. दोनच मेथड आहे, त्या दुसऱ्या मेथडपैकी ही सेकंड मेथड बघतोय आपण आणि ही मेथड बघितल्यानंतर हा चॅप्टरचा हा शेवटचा भाग असं मी पूर्वीच सांगितलं होतं. म्हणजे या मेथडनंतर हा चॅप्टर इथे संपेल आणि मग पुढच्या लेक्चरमध्ये आपण दुसऱ्या नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. तर आपण ही मेथड समजून घेण्याच्या पूर्वी ज्या पहिल्या पार्टमध्ये आपण व्हेरियस टाईप ऑफ मॅट्रिक्सच्या जे डेफिनेशन्स बघितल्या होत्या त्याच्यामध्ये दोन प्रामुख्याने डेफिनेशन्स होत्या, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एकदा पुन्हा समजून घेऊया अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, या अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बघा काय असतो, A, B, 0 अँड C. काय दिसते तुम्हाला याच्यात, हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे 2x2 ऑर्डरचा आणि हा डायगोनल आहे, A आणि C डायगोनल आहे आणि डायगोनलच्या खालचे एलिमेंट इथे एकच एलिमेंट आहे, तो 0 जर असेल तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजे डायगोनलच्या वरचे एलिमेंट नॉन झिरो आणि डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय असले पाहिजे, 0 असले पाहिजे. डायगोनल एलिमेंट तुम्ही कुठलीही असले तरी चालेल, म्हणजे ते 1 असले पाहिजे, म्हणजे तो आयडेंटिटी मॅट्रिक्स असला पाहिजे असं वगैरे काही नाही, म्हणजे 1 1 असले पाहिजे असंही काही नाही. सेम नंबर असले पाहिजे, म्हणजे जसं 4 4 यासारखंही असले पाहिजे असंही काही गरजेचं नाही. कुठलेही एलिमेंट असू शकतात, जसं मी इथं A लिहिलं इथं C लिहिलं, वेगवेगळे सुद्धा एलिमेंट असू शकतात. फक्त काय कंडिशन आहे की डायगोनलच्या खालचे एलिमेंट काय असले पाहिजे, 0 असेल तर तो काय मॅट्रिक्स म्हणतो आपण, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. एक 3x3चं एक्झाम्पलसुद्धा आपण घेऊया. A, B, C, 0, D, E, 0, 0, F. बघा 3x3चा मॅट्रिक्स आहे, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. याच्यात बघा A, D आणि F हे डायगोनल एलिमेंट आहे आणि डायगोनल एलिमेंटचा हा जो खालचा जो पार्ट आहे बघा हा काय आहे, 0. डायगोनल एलिमेंटच्या खालचा पार्ट जर 0 असेल तर अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स याच्या अगदी उलट. हां बघा काय होईल लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, A, 0, B अँड C. म्हणजेच काय, डायगोनलच्या वरचा पार्ट जर 0 असेल तर तो काय झाला, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. 3x3 मध्ये आपण बघूया, A, 0, 0, B, C, 0 अँड D, E, F. पुन्हा एकदा इथे आपण मार्क करूया. हा पार्ट ट्रायंग्युलर पार्ट तो काय आहे, 0 आहे. अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता या अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्सचा काय उपयोग आहे याच्यामध्ये रिडक्शन करण्यामध्ये, तर आपण जी इन्व्हर्जन मेथड जी बघितली होती त्याच्यामध्ये इन्व्हर्स फाइंड आउट करत होतो. म्हणजेच इन्व्हर्स फाइंड आउट करत असताना आपल्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स फाइंड आउट करणं कंपल्सरी होतं. आयडेंटिटी मॅट्रिक्स फाइंड आउट करत होतो. आता इथे कंप्लीट आयडेंटिटी मॅट्रिक्स फाइंड आउट करायची गरज नाही. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट 1 असले पाहिजे आणि कंप्लीट नॉन डायगोनल एलिमेंट काय असले पाहिजे, 0. म्हणजे इकडे 3 0 असले पाहिजे, इकडे खाली 3 0, टोटल 6 0 आणि मध्ये सगळेच्या सगळे काय असले पाहिजे, डायगोनलच्या ठिकाणी 1 असले पाहिजे. असं या मेथडमध्ये इतकं सारं करण्याची कुठलीही गरज नाही. म्हणजे जी एवढं सगळं करण्यामध्ये जी एनर्जी आणि वेळ जात होता आपला, तो सगळा वेळ आपण याच्यात वाचणार आहे. इतकी सोपी ही मेथड आहे. म्हणजे इथं 1 असण्याची काही गरज नाही आहे, इकडे 0 असण्याची काही गरज नाही. कुठले तरी हा पार्ट लोअर किंवा अप्पर याच्यामध्ये 3 0 आणले म्हणजे ते मॅट्रिक्स आपण सॉल्व करू शकतो. ओके,
मग चला आपण एक प्रॉब्लेम घेऊया आणि ह्या मॅट्रिक्सला आपण सुरुवात करूया. याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. ओके, पेज नंबर 57 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये 57 पेजवर ऑलरेडी हे सॉल्व प्रॉब्लेम आहे, तेच आपण इथे घेतो आहे. काय काय इक्वेशन दिलेलं आहे, 2x + 3y = 9 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे -x + y = -2 आणि हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहे बाय मेथड ऑफ रिडक्शन. इक्वेशन सॉल्व करायचे म्हणजे सोपं काय करायचे आहे, जे व्हेरिएबल्स आहे x अँड y त्याच्या व्हॅल्यूज काढायचे आहे आणि त्या व्हॅल्यूज आपण याच्यापूर्वी बाय द मेथड ऑफ इन्व्हर्जन या मेथडने काढल्या होत्या. आता बाय द मेथड ऑफ रिडक्शन. सुरुवातीला लिहून घेऊया सोल्युशन. गिवन इक्वेशन्स आर, काय इक्वेशन दिलेलं आहे, 2x + 3y = 9 अँड -x + y = -2. त्याच्यानंतर हे इक्वेशन्स आपण कन्वर्ट करतो मॅट्रिक्स फॉर्ममध्ये. इक्वेशन्स कन्वर्ट इन मॅट्रिक्स इक्वेशन फॉर्म. मॅट्रिक्स इक्वेशनच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आपण कन्वर्ट करूया. सांगा काय कसं लिहित होतो आपण. जो पहिले इक्वेशन आहे त्यापासून फर्स्ट रो 2 3, इथे काय लिहित होतो, कुठले व्हेरिएबल्स आपल्याला फाइंड आउट करायचे, x y आणि इथे कॉन्स्टंट लिहित होतो आपण. काय आहे कॉन्स्टंट, 9 - 2. सॉरी, दुसरं इक्वेशन आपल्याला लिहायचं राहिलं. काय आहे दुसरं इक्वेशन, एक्सचा कोएफिशियंट काय आहे -1 आणि वायचा कोएफिशियंट काय आहे 1. याच्यापूर्वी आपण काय करत होतो, मेथड ऑफ इन्व्हर्जनमध्ये याला एक्स आणि याला बी वगैरे समजत होतो आणि मग एक्सची व्हॅल्यूज काढणे म्हणजे XY या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू काढण्यासाठी हा ए आपण तिकडे घेऊन जात होतो, ए इन्व्हर्स, आणि हा बी ॲज इट इज. आणि मग ए इन्व्हर्सची व्हॅल्यू काढत होतो. ए इन्व्हर्सची व्हॅल्यू काढण्यासाठी मग आपण डिटर्मिनंट घेत होतो, मग वेगवेगळे ऑपरेशन्स करत होतो आणि मग ए इन्व्हर्सची व्हॅल्यू निघाली. बी ऑलरेडीच माहीत आहे. मग ए इन्व्हर्स आणि बी यांचं मल्टिप्लिकेशन करून आपण एक्स म्हणजेच एक्स आणि वाय या व्हेरिएबल्सच्या व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो. ही मेथड कोणती होती, मेथड ऑफ इन्व्हर्जन. आता आपण बघतोय मेथड ऑफ रिडक्शन. रिडक्शन या नावातच बघा काय आहे, रिडक्स म्हणजे रिड्यूस करणे, एखाद्या मॅट्रिक्सला शॉर्ट फॉर्ममध्ये घेऊन येणे म्हणजे मॅक्सिमम तिथे 0 आणण्याचा प्रयत्न करणे. आता आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आणि लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स म्हणजे समजून दा A B 0 अँड C हा कुठला मॅट्रिक्स आहे, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे आणि A0 B C हा काय आहे, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स आहे. ते एकतर अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स कुठल्या तरी एका मॅट्रिक्समध्ये याला कन्व्हर्ट करायचं आहे आणि इथे ॲडजॉईंट मेथड वगैरे वापरायची नाही, लक्षातच ठेवा. कारण ॲडजॉईंट मेथड आपण कशासाठी वापरत असतो, इन्व्हर्स फाइंड आउट करण्यासाठी. ओके, पण इथे इन्व्हर्स वगैरे बिलकुल फाइंड आउट करायचं नाही आहे. याला एकतर अप्पर किंवा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्व्हर्ट करायचं आहे, एवढंच करायचं आहे फक्त याला. आणि याला अप्पर किंवा लोअरमध्ये कन्व्हर्ट करायचं ठरवलं तर मग याच्यावर काय लावायचं, एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड लावायची. जनरली रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड लावायच्या. त्याच्यात एक कॉलम ट्रान्सफॉर्मेशन मेथडसुद्धा आहे, पण आपण एलिमेंटरीमधली कुठली मेथड लावायची, जनरली रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड लावायची. ॲडजॉईंट मेथडकडे बिलकुल जायचं नाही जर रिडक्शन मेथडने प्रॉब्लेम सोडवायचं असेल तर. ओके, चला मग आपण आपला ठरवायचं आहे की अप्पर बनवायचा की लोअर बनवायचा. आता अप्पर जर बनवायचा जर असेल तर इथे 0 आणावं लागेल, बाकीच्या एलिमेंट काही असले तरी काही फरक पडणार नाही. आणि जर लोअर बनवायचा असेल तर इथे 0 आणावं लागेल. आता बघा कुठे 0 आणणं जास्त सोपं आहे हे एकदा बघून घ्यायचं आणि मग आपल्याला ठरवायचं की कुठला हा मॅट्रिक्स बनवायचा आहे. तर बघा आपण जेव्हा आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये याला कन्व्हर्ट करत होतो एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडमध्ये, तर आपली ती स्टेप काय राहत होती, बघा ती स्टेप अशी राहत होती की इथे सुरुवातीला 1 आणत होतो, या 1च्या हेल्पने इथे 0 आणत होतो, त्याच्यानंतर इथे 1 आणत होतो आणि या 1च्या हेल्पनंतर इथे 0 आणत होतो. म्हणजे सुरुवातीला काय आणणं गरजेचं होतं, इथे 1 आणणं गरजेचं होतं आणि मग या 1ची हेल्प घेऊन इथं 0 आणत होतो. इथं 2 आहे, मग इथे 1 बनवत बसायचा का काही गरज नाही आहे, त्याच्यामुळे बनवण्याचं काही कारणच नाही आहे. म्हणजे इथं 0 बनवायचा,
पण इथे 1 नाही आहे. या 1 असता तर याची हेल्प घेऊन इथं पटकन 0 बनवता आला असता, पण इथे तर 1 आहे. मग या 1ची हेल्प घेऊन इथे सहज 0 बनवू शकतो आपण. आणि मग 3च्या ठिकाणी 0 बनणं जास्त सोपं आहे. असं नाही की इथं -1च्या ठिकाणी सुद्धा 0 बनणार नाही, तिथे सुद्धा 0 बनवता येईल. पण जास्त सोपं मला असं वाटते, इथे ऑलरेडी 1 आहे असल्यामुळे या 1ची हेल्प घेऊन आपण या 3च्या ठिकाणी 0 बनवू शकतो. सोपं लक्षात ठेवायचं की या डायगोनल एलिमेंटमध्ये जिथे 1 असेल, डायगोनल एलिमेंटमध्ये जिथे 1 असेल त्याच्या कॉलममध्ये 0 बनवायचा. म्हणजे हा डायगोनल एलिमेंट इथे 1 आहे का? नाही आहे. म्हणजे मग याच्या कॉलममध्ये 1 बनवण्याच्या भानगडीत जास्त पडायचं नाही. या पुन्हा हा डायगोनलमध्ये इथे 1 आहे, म्हणजे मग याच्या कॉलममध्ये इथं सहज 0 बनवता येईल. इथे सुद्धा बनवता येईल असं मी पूर्वीच सांगितलं होतं, पण तुलनेनं या कॉलममध्ये या 3च्या ठिकाणी 0 बनवणं जास्त सोपं जाईल. मग आपण मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे काय करायचं, आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड वापरतो आणि त्यातल्या त्यात आपण कुठली मेथड वापरणार आहोत? रो ट्रान्सफॉर्मेशन. आता आपला एम आहे याला रिड्यूस करणे. रिड्यूस करत असताना या 3च्या ठिकाणी 0 आणणे आणि या 3च्या ठिकाणी 0 आणणे म्हणजे हा लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये याला कन्वर्ट करणे. आता या 3च्या ठिकाणी फक्त 0 आणायचा आहे. आता काय करावं लागेल, हा 3 कुठल्या रोमध्ये आहे? R1 आणि हा R2. या 3च्या ठिकाणी जर 0 आणायचा असेल म्हणजे कोणाला चेंज करायचं आहे? R1. R1 चेंजेस टू आणि हेल्प कोणाची घ्यायची आहे? R2ची. R2ची हेल्प घेतो आहे आपण. बघा इथे 3 आहे, या 3च्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचा आहे. इथे 3 आहे, इथे जर 3 असता तर बरं झालं असतं, पण 3 नसल्यामुळे आपण याला काय कशाने मल्टिप्लाय करू? 3ने मल्टिप्लाय करून घेऊ आणि सबट्रॅक्ट करून घेऊ. 3ने मल्टिप्लाय केला तर 1 × 3 येईल, पण हा 1 आहे कुठे? R2मध्ये. म्हणजे R2ला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल? 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. चला आपण ऑपरेशनला सुरुवात करूया. चेंज R1मध्ये आहे की R2मध्ये आहे? चेंज R1मध्ये आहे. ऑपरेशन्स आपण R1मध्ये लावतोय, म्हणजे R2मध्ये कुठलाही चेंज नसल्यामुळे R2 आपण ॲज इट इज लिहून घेऊया. इथे XY आणि इथे 9 - 2. सॉरी, R1मध्ये ऑपरेशन्स लावतोय आपण. चला ऑपरेशन काय सांगते आपल्याला? R2ला -3ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यात कोण मिळवा? R1 मिळवा. -1ला -3ने मल्टिप्लाय करा, +3 +3 +2 काय झालं? +5. 1 × -3 -3 +3 0. -2 × -3 -2 × -3 means minus into minus plus and 3 into 2 6. 6 + 9 = 15. आता बघा काय आलं इथे? 0 आलं. म्हणजे हा या फॉर्ममध्ये आला, म्हणजे हा कुठल्या फॉर्ममध्ये आला? लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये हा कन्वर्ट झाला. त्याच्यामुळे आपण बघा काय करूया, याला लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झाल्यानंतर आपण इथे बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स बघा याच्यावरून इक्वेशन्स बनवतो आपण. हा 0 आपण कन्सिडरच करायचा नाही आणि याला एक्सने मल्टिप्लाय करून घ्या. 5 × x 5x = तिकडे काय आहे? 15. बघा फर्स्ट रोमध्ये आपण चालत आहोत. 5x = 15. आता सेकंड रोपासून बघा काय जनरेट होते? -1 × x करा, -x + 1 × y करा, y = काय आलं? -2. आता इथून बघा, इथून एक व्हॅल्यू काढून घेऊ फ्रॉम 1. 5x = 15. therefore x = 15/5 = 3. एक्सची व्हॅल्यू काय आली? 3 आली. ती 3 जी व्हॅल्यू आली ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा. पुट इन 2. इक्वेशन 2 बघा काय आहे? -x ची व्हॅल्यू आहे 3 + y = -2. therefore y = -2 + 3. हा -3 तिकडे पाठवला, =च्या तिकडे प्लस झाला. therefore y = 1. x ची व्हॅल्यू निघाली आणि y ची सुद्धा व्हॅल्यू निघाली. therefore सोल्युशन काय आहे? सोल्युशन सुरुवातीला आपण x ची व्हॅल्यू लिहित असतो 3 आणि नंतर y ची व्हॅल्यू लिहित असतो
1. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज खूपच सोप्या पद्धतीने आपण इथे फाइंड आउट केल्या. ना याला आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करावं लागलं, ना इन्व्हर्स फाइंड आउट करावं लागला. अशा कुठल्याही मेथडने न जाता कुठलेही दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन जे बाय इन्व्हर्जन मेथडमध्ये आपण करून पाहत होतो ते सुद्धा करावं लागलं नाही. फक्त एकतर या ठिकाणी पहिल्या ठिकाणी 0 किंवा या ठिकाणी नॉन डायगोनल एलिमेंटमध्ये कुठेतरी एका ठिकाणी 0 आणलं 2x2च्या मॅट्रिक्सच्या संदर्भात, तर आपल्याला इक्वेलिटी ऑफ मॅट्रिक्सचा आधार घेत इक्वेशन्स बनवायचे आणि ते इक्वेशन्समध्ये एक तर एक्सची व्हॅल्यू निघेल किंवा वायची व्हॅल्यू निघेल. एक्सची निघाली तर ते दुसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवून वायची व्हॅल्यू काढून टाकायची. इतक्या सोप्या पद्धतीने आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज काढू शकतो. ओके, तर याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या म्हणजे आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया. Okay, this is the next problem from the page number of 60. Solve the equation twice x plus y equals to 5 and 3x plus 5y equals to -3 and solve this equation by the method of reduction. Therefore solution is the given equation written in the matrix form. The given equations are written in matrix form of equation. हां, चला लिहूया आपण काय आहे मॅट्रिक्स फॉर्म ऑफ इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन 2 वायचा कोएफिशियंट 1, सेकंडमध्ये एक्सचा कोएफिशियंट 3 वायचा कोएफिशियंट 5. इथे व्हेरिएबल्स इक्वल्स टू इथे कॉन्स्टंट 5 - 3. कुठला फॉर्म झाला? फॉर्म आहे ax इक्वल्स टू बी हा फॉर्म आहे. हा ए, हा एक्स आणि हा बी. चला आपण ऑपरेशन्सला सुरुवात करूया. काय सांगतात ऑपरेशन्स? इथे 2, इथे 3, इथे 1, इथे 5. इथे 1 आणि इथे 1 असता तर मग आपल्याला काय झालं असतं, या 1च्या मदतीने इथे एकतर इथं 3च्या ठिकाणी 0 आणता आला असता. इथे 1 असता तर या 1च्या मदतीने आपल्याला या 1च्या ठिकाणी 0 आणता आला असता. पण डायगोनल एलिमेंट्समध्ये कुठेही 1 नाही आहे. मग आपण काय करूया, कुठल्या तरी एक ठरवूया, कारण या दोन्ही ठिकाणी असा काही स्कोपच नाही आहे. मग एक तर याला अप्पर ट्रँग्युलरमध्ये कन्वर्ट करा किंवा लोअर ट्रँग्युलरमध्ये कन्वर्ट करा. सारखेच ऑपरेशन्स आपल्याला लावावं लागणार आहे. चला आपण असं ठरवतो की या 3च्या ठिकाणी आपण 0 घेऊन येऊया. या 3च्या ठिकाणी जर 0 आणायचं असेल तर आत्तापर्यंत आपण प्रॉब्लेम बघत होतो आणि या इथे असणाऱ्या 1ची हेल्प घेत होतो. आता इथे 1 नाही आहे, त्याच्यामुळे बघा हे नीट बघा, हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं ऑपरेशन्स आहे. कोणाला चेंज करायचं आहे? हा कोण आहे? R2 आणि हा R1. R2ला चेंज करतो म्हणजे या 3च्या ठिकाणी 0 आणायचा. R2 चेंजेस टू R2 आणि हेल्प आपण R1ची घेतच आहोत. बघा अशा वेळेस काय करायचं, इथे 1 असतात आपण काय केलं असतं, याला 1 असतात या 3ने मल्टिप्लाय केलं असतं आणि आपण 0 घेऊन आलो असतो. पण आता तसं नाही आहे इथे. मग अशा वेळेस काय करायचं, हा बघा हा जो 2 आहे तो कुठे आहे? R1मध्ये आहे. 2 बघा कुठे? R1मध्ये. तर या 2ने R2ला मल्टिप्लाय करायचा. आणि हा 3 कुठे आहे? R2मध्ये आहे. 3 R2मध्ये आहे तर 3ने R1ला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे बघा काय केलं आपण, R1मधला एलिमेंट 2 होता तर या 2ने R1च्या एलिमेंटने R2ला मल्टिप्लाय केलं आणि R2चा एलिमेंट जो 3 आहे त्याने R1ला मल्टिप्लाय केलं. म्हणजे एकमेकांना मल्टिप्लाय करायचं. 2ने याला R2ला आणि 3ने याला. म्हणजे बघा या पद्धतीने करता येईल. या 3ने या R1ला मल्टिप्लाय करायचं आणि या 2ने कोणाला मल्टिप्लाय करायचं? R2ला मल्टिप्लाय करायचं आणि मग सबट्रॅक्ट. पण हे ऑपरेशनचं कॅल्क्युलेशन नीट करावं लागेल. चला सुरुवात करतोय आपण. इकडे आपण लिहून घेऊया काय आहे ते. 2R2 - 3R1. 2R2 अगोदर आपण 2 लिहून घेतला, मायनस लिहिला, 3 लिहिला. सांगा कोण नाही लिहिली इथे? R2. R2 कोण आहे? 3. -3 लिहिला. R1 कोण आहे? 2. बघा ऑपरेशन्स नीट करा. 3 × 2 6 -3 × 2 6 = 0.
काय आलं इथे 0. बरं चेंज कुठे आहे, R2मध्ये आहे, म्हणजे R1मध्ये कुठलाही चेंज नाही, त्याच्यामुळे ते आपण लिहून घेऊया. x इक्वल्स टू इथे 5. हा झाला पहिला. दुसरं ऑपरेशन्स लावा, तेच पुन्हा आपण लिहून घेतो. 2R2 मायनस 3R1. 2 लिहिला. R2ची व्हॅल्यू सांगा. R2ची व्हॅल्यू काय आहे 5 मायनस 3 लिहिला. R1ची व्हॅल्यू सांगा 1. 5 इंटू 2 10 मायनस 3 इक्वल्स टू 7. इथे आलं 7. इथे y. आणि आता इथे बघा तेच नंबर 3 काय ऑपरेशन आहे. 2R2 मायनस 3R1. 2 लिहिला. सांगा R2 काय आहे मायनस 3 आहे. मायनस 3 मायनस 3 लिहिला. R1 सांगा काय आहे 5 आहे इंटू 5. मायनस 3 इंटू 2 मायनस 6 मायनस 15 इक्वल्स टू 15 मायनस 6 सॉरी मायनस 6 मायनस 15 इक्वल्स टू मायनस 21. इथे 0 आला. कशामध्ये कन्वर्ट झाला, अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट झाला. द मॅट्रिक्स कन्व्हर्टेड into upper triangular matrix. Therefore, by equality of matrix, मॅट्रिक्सच्या इक्वॅलिटीनुसार, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स सांगा आता काय करायचं. 2 मल्टिप्लाय बाय एक्स आणि 1 मल्टिप्लाय बाय वाय. 2 मल्टिप्लाय बाय एक्स मीन्स 2x प्लस 1 मल्टिप्लाय बाय वाय मीन्स y इक्वल्स टू काय आहे 5. बघा फर्स्ट रोपासून आपण तयार केलं. 2x प्लस 1y इक्वल्स टू 5. आता सेकंड रो, याला इक्वेशन नंबर 1 देऊन देऊया. आता सेकंड रोपासून बघा आपण काय तयार करतो. 0 लिहिण्याचं काही कारणच नाही. तर 0 मल्टिप्लाय बाय काय झालं x 0 झाला. मग 7 मल्टिप्लाय बाय काय होईल y. नाही तर 7 मल्टिप्लाय बाय x नाही करायचं. 0 मल्टिप्लाय बाय x ऑलरेडी होऊन गेलेला आहे, तो 0 झाला. आणि नंतर 7 मल्टिप्लाय बाय y 7y इक्वल्स टू इथे काय आहे मायनस 21. याला 2 म्हटलं. देअरफॉर y इक्वल्स टू yची व्हॅल्यू काढून टाका. मग मायनस 21 बाय 7 इक्वल्स टू y इक्वल्स टू मायनस 3. yची व्हॅल्यू निघाली. आणि ती व्हॅल्यू आपण काय करू, पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये ही yची व्हॅल्यू ठेवून देऊ. काय आहे इक्वेशन 1, 2x प्लस y. yची व्हॅल्यू काय आली मायनस 3 इक्वल्स टू 5. 2x इक्वल्स टू हा मायनस 3 तिकडे नेला काय झाला प्लस 3 झाला. आणि देअरफॉर x इक्वल्स टू 5 प्लस 3 8 आणि हा 2 इकडे गेला डिवाइड बाय 2 x इक्वल्स टू 4. एक्सची व्हॅल्यूसुद्धा 4 निघाली. देअरफॉर सोल्युशन इज, सुरुवातीला आपण कोणाची व्हॅल्यू लिहितो एक्सची आणि नंतर कोणाची व्हॅल्यू लिहितो वायची. 4 मायनस 3. याचासुद्धा एक स्क्रीनशॉट घ्या. पण एक महत्त्वाचं काय महत्त्वाचं आहे, इथेही 1 नव्हता आणि इथेही 1 नव्हता. अशा वेळेस काय केलं आपण R1ला 3ने मल्टिप्लाय केलं आणि R2ला 2ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे R1ला R2च्या कोइफिशियंटने मल्टिप्लाय केलं आणि R2ला R1च्या कोइफिशियंटने मल्टिप्लाय करून आपण ऑपरेशन्स लावलं. आणि हा अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये याला कन्व्हर्ट केला. आणि बाय द मेथड ऑफ रिडक्शन आपण x आणि yच्या व्हॅल्यूज काढल्या. ओके. This is the problem number 4 of the same page, page number 60. Solve this equation and find the values of x and y by the method of reduction. Okay, the given equation written in the matrix form, in matrix form of equation. चला सांगा काय आहे. फर्स्ट रो आपण तयार करतोय फर्स्ट इक्वेशन पासून. 5 2 इथे आपण लिहितो x y आणि कॉन्स्टंट काय आहे 4. कोएफिशियंट ऑफ x इक्वल्स टू 5, yचा कोएफिशियंट 2,
व्हेरिएबल्स लिहिले एक्स अँड वाय आणि कॉन्स्टंट काय लिहिला 4 लिहिला. सेकंड इक्वेशन सांगा काय आहे. कोएफिशियंट ऑफ एक्स इक्वल्स टू 7, कोएफिशियंट ऑफ वाय 3 अँड कॉन्स्टंट 5. कुठला फॉर्म आहे. फॉर्म आहे ए एक्स इक्वल्स टू बी हा फॉर्म आहे. आता काय करायचं आहे, कुठेतरी 0 आणायचा आहे. या एक तर 7च्या ठिकाणी 0 आणा किंवा 2च्या ठिकाणी 0 आणा. मगाशी असंच काहीतरी 2 आणि 3ला घेऊन एक प्रॉब्लेम होतं. त्याच्यामुळे हे जरी नंबर्स लहान असले, इथे करणं सोपं जरी असलं तरी मी हे नंबर्स घेतो आहे, कारण मगाशी 2 आणि 3चे ऑलरेडी नंबर्स मी सॉल्व करून दाखवले आहेत. त्याच्यामुळे मुद्दामून मी 5 आणि 7 हे नंबर घेतो आहे. म्हणजे आपण कोणाच्या ठिकाणी 0 आणू या प्रॉब्लेममध्ये, या सोल्युशनमध्ये 7च्या ठिकाणी 0 आणूया. म्हणजेच कोणाला चेंज करूया, R2ला चेंज करायचं आहे आपल्याला, कारण या 7च्या ठिकाणी 0 आणायचा. R2 चेंजेस टू R2 आणि हेल्प घ्यायची आहे R1ची. तर मी काय म्हटलं होतं, इथे 1 असतं तर फारच सोपं गेलं असतं, कारण डायगोनल एलिमेंटमध्ये जो 1 असतो त्याची हेल्प घेऊन आपण त्याच्या कॉलममध्ये इतर ठिकाणी आपण 0 आणत असतो. पण इथं डायगोनल एलिमेंटमध्ये 1 नाही आहे आणि तो आणण्याच्या भानगडीतही आपल्याला पडायचं नाही आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट इथं 7च्या ठिकाणी जर 0 आणायचा जर असेल तर काय करायचं, या 5ने R2ला मल्टिप्लाय करायचं आणि या 7ने R1ला मल्टिप्लाय करायचं. पुन्हा एकदा बघा, या 5ने R2ला मल्टिप्लाय करतो आणि या 7ने R1ला मल्टिप्लाय करतो. हां सांगा काय म्हटलं होतं मी आत्ताच. R1ला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, R1ला मल्टिप्लाय करायचं आहे 7ने आणि R2ला मल्टिप्लाय करायचं आहे 5ने आणि नंतर सबट्रॅक्शन. ऑपरेशन्स स्टार्ट करतो आहे आपण. चेंज कुठे आहे, R2मध्ये आहे, R1मध्ये नो चेंज आहे म्हणून R1 ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेऊया आपण. XY इक्वल्स टू हियर 4 आणि आपण आता प्रत्यक्ष ऑपरेशनला सुरुवात करतो. काय ऑपरेशन आहे, 5 मल्टिप्लाय बाय R2 मायनस 7 मल्टिप्लाय बाय R1. इथे लिहितो आहे आपण 5 मल्टिप्लाय बाय R2 मायनस 7 मल्टिप्लाय बाय R1. फर्स्ट ऑपरेशन. 5 मल्टिप्लाय बाय R2, हा R1 हा R2. 5 मल्टिप्लाय बाय R2, R2मध्ये कोण आहे 7. 5 मल्टिप्लाय बाय 7 मायनस 7 मल्टिप्लाय बाय R1मध्ये कोण आहे 5. R1मध्ये आहे 5, म्हणजे R1च्या ऐवजी 5 लिहिलं आणि R2च्या ऐवजी काय लिहिलं 7 लिहिलं. 5 इंटू 7 35 मायनस 35 इक्वल्स टू 0. इथे 0 आला. सेकंड ऑपरेशन. हां पुन्हा तेच लिहूया 5 R2 मायनस 7 R1. हे सगळं रफ कॅल्क्युलेशन आहे, हे सोल्युशनमध्ये लिहायची काही गरज नाही, पण बाजूला तुम्ही एक लाईन ओढून तिकडे रफमध्ये हे सगळं कॅल्क्युलेशन करू शकता. नेक्स्ट ऑपरेशन्स आपण इथे लावतोय 2 आणि 3. 5 मल्टिप्लाय बाय R2मध्ये कोण आहे 3 मायनस 7 R1मध्ये कोण आहे 2. 15 मायनस 14 इक्वल्स टू काय आलं 1. सेम ऑपरेशन्स आपल्याला कॉन्स्टंटच्या मॅट्रिक्सवर सुद्धा लावायचं आहे. काय पुन्हा एकदा लिहून घेऊया. काय आहे आपलं ऑपरेशन 5 R2 मायनस 7 R1. 5 R2, R2मध्ये कोण आहे R2मध्ये 5 मायनस 7 R1मध्ये कोण आहे 4. हां 25 मायनस 28 इक्वल्स टू काय आलं -3. ओके, इथे 0 आला, हा डायगोनल आणि डायगोनलच्या खाली जर 0 आला तर कुठला मॅट्रिक्स आहे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. देअरफॉर द मॅट्रिक्स कन्व्हर्ट इनटू अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. देअरफॉर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्सच्या इक्वॅलिटी या नियमानुसार काय करतो आपण 5 मल्टिप्लाय बाय x 2 मल्टिप्लाय बाय y इक्वेशन्स बनवतो आहे आपण. हां सांगा मग इक्वेशन्स. 5x प्लस 2y इक्वल्स टू त्याच रोमध्ये इकडे काय आहे 4, याला इक्वेशन नंबर 1 दिलं. आणि दुसरं इक्वेशन 0 मल्टिप्लाय बाय x म्हणजे 0 तो लिहायचं काही कारणच नाही. 1 मल्टिप्लाय बाय y मीन्स
वाय इक्वल्स टू, तिकडे कॉन्स्टंटमध्ये काय आहे -3, देअरफॉर वायची व्हॅल्यू डायरेक्टच निघाली, ती -3 आली. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवून देऊया. पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 सांगा काय आहे, 5x + 2, वायची व्हॅल्यू काय ठेवली 2y, वायची व्हॅल्यू -3 ठेवली, इक्वल्स टू 4. 5x इक्वल्स टू 3 × 2 6, बट -6 तिकडे नेले, काय झाले +6 झाले. देअरफॉर x इक्वल्स टू 10/5, देअरफॉर x इक्वल्स टू 2. देअरफॉर सोल्युशन इज, एक्सची व्हॅल्यू सुरुवातीला लिहितो आणि नंतर वायची व्हॅल्यू -3, 2 - 3. पुन्हा एकदा लक्ष द्या, काय केलं होतं आपण, डायगोनलमध्ये कुठेच 0 नसले, कुठेच 1 नसल्यामुळे आपण इथे 0 आणण्याकरता काय केलं, 7ने या R1ला मल्टिप्लाय केलं आणि 5ने R2ला मल्टिप्लाय केलं, हे ऑपरेशन्स लावून. मात्र हे ऑपरेशन्सचे कॅल्क्युलेशन खूपच व्यवस्थित पद्धतीने आणि कॉन्सन्ट्रेट पद्धतीने करावं लागेल, कारण याच्या चुका होण्याच्या शक्यता राहू शकतात. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या. नाव वी हॅव टू सी द वर्ड प्रॉब्लेम फ्रॉम द पेज नंबर 60 ऑफ युअर टेक्स्ट बुक. द प्रॉब्लेम नंबर 4 फ्रॉम द पेज नंबर 60. चला काय सांगितलं आहे बघूया. इफ द 3 नंबर्स आर ॲडेड देअर सम इज 2, असं पहिलं वाक्य आहे. 3 नंबर्स आर ॲडेड, आणि अगदी शेवटचं वाक्य बघा काय, फाइंड द नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत बाय द युझिंग मॅट्रिक्स मेथडचा उपयोग करून आपल्याला नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. आता 3 नंबर्स आहेत ना, ते जे नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे सध्या माहीत नाही, म्हणून आपण काय घेऊया, लेट दीज नंबर्स आर x, y अँड z. जे नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे ते काय घेतले आपण, पहिला नंबर x, सेकंड नंबर y अँड थर्ड नंबर z. तर चला कंडिशन्स वाचूया. काय आहे पहिली कंडिशन्स, कंडिशन 1. फर्स्ट कंडिशन काय आहे, पहिलंच वाक्य आहे, इफ 3 नंबर्स आर ॲडेड देअर सम इज 2. 3 नंबर्स कोणते कोणते आपले, x, y आणि z, हे 3 नंबर्स आहे. त्यांना ॲड केलं तर त्यांची सम काय येते 2. दिस इज द फर्स्ट कंडिशन. याच्यात वर्ड प्रॉब्लेममध्ये घाई जर केली नाही आपण, नीट एक एक सेंटेन्स जर वाचत गेलो तर आपल्याला सहज ते सॉल्व करता येते. पहिलं सेंटेन्स वाचलं, इफ 3 नंबर्स आर ॲडेड देअर सम इज 2. तिन्ही नंबरची सम ही 2 आहे. बघा सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, कंडिशन नंबर 2. सेकंड कंडिशन, इफ 2 टाइम्स ऑफ द सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द 2 टाइम्स ऑफ द सेकंड नंबर. हा फर्स्ट नंबर, हा सेकंड नंबर, हा थर्ड नंबर. सेकंड नंबरचा 2 टाइम्स म्हणजे 2 टाइम्स ऑफ y, 2 टाइम्स ऑफ सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ द फर्स्ट अँड थर्ड नंबर. याला सबट्रॅक्ट करा कुठून, सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. थर्ड नंबर कोण आहे, z. फर्स्ट नंबर x, थर्ड नंबर z. फर्स्ट आणि थर्ड नंबरच्या सममधून सेकंड नंबरच्या 2 टाइम्सने काय करा, सबट्रॅक्ट करा. पुन्हा एकदा ते वाचूया. काय म्हटलं आहे, सुरुवात कशी केलेली आहे, 2 टाइम्स ऑफ सेकंड नंबर, सेकंड नंबरचा 2 टाइम्स सबट्रॅक्ट करा सम ऑफ फर्स्ट अँड थर्ड नंबर. ही किती दिलेली आहे, वी गेट 8. याला थोडं सिम्प्लिफाईज करून लिहून घेऊया. सुरुवातीला आपण x लिहूया, नंतर -2y प्लस z इक्वल्स टू 8. दिस इज द इक्वेशन नंबर 2. कंडिशन 3, थर्ड कंडिशन बघा. इफ द 3 टाइम्स ऑफ द फर्स्ट नंबरचा 3 टाइम्स, फर्स्ट नंबर कोण आहे x, त्याचा काय 3 टाइम्स. इफ द 3 टाइम्स ऑफ फर्स्ट नंबर इज ॲडेड टू सम ऑफ second and third number, is added to sum of second and third number, is added to sum of second and third number, is equals to 4. याला थोडं सिम्प्लिफाय करून लिहूया. 3x + y + z इक्वल्स टू 4. दिस इज द इक्वेशन नंबर 3. आणि नंतर विचारलेलं आहे फाइंड द नंबर्स.
म्हणजेच एक्स वाय आणि झेडच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही दिलेल्या कंडिशन्सवरून काय बनवायचे आहेत, इक्वेशन्स बनवायचे आहेत. इक्वेशन्स बनवले, देअरफॉर द गिवन इक्वेशन इज इन मॅट्रिक्स फॉर्म. गिवन इक्वेशन आर रिटन इन मॅट्रिक्स फॉर्म. मॅट्रिक्स फॉर्ममध्ये आपण लिहून घेऊया. एक्स वाय आणि झेड आहे म्हणजे 3×3चा मॅट्रिक्स बनणार आहे इथे. सांगा फर्स्ट इक्वेशन, त्याचे कोएफिशियंट, एक्सचा कोएफिशियंट 1, वाय कोएफिशियंट 1 अँड झेड कोएफिशियंट 1. व्हेरिएबल्सचा मॅट्रिक्स एक्स वाय झेड इक्वल्स टू आणि कॉन्स्टंट काय आहे 2. सेकंड इक्वेशनकडे जाऊया. एक्सचा कोएफिशियंट 1, वायचा कोएफिशियंट -2 अँड झेडचा कोएफिशियंट 1 अँड कॉन्स्टंट इज 8. थर्ड इक्वेशनकडे एक्स कोएफिशियंट ऑफ एक्स इक्वल्स टू 3, वाय 1 अँड कोएफिशियंट ऑफ झेड इक्वल्स टू 1 अँड द कॉन्स्टंट इज 4. कुठल्या फॉर्ममध्ये आलं, तोच फॉर्म ए एक्स इक्वल्स टू बी हा फॉर्म. आता हे रिडक्शन मेथडने जर प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तर काय करावं लागेल, एकतर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवावं लागेल किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवावं लागेल. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जर बनवतो म्हटलं तर 1 1 आणि या 3च्या ठिकाणी काय आणावं लागेल, 0 आणावं लागेल. आणि लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स जर बनवतो म्हटलं तर हे जे वरचे 1 1 1 आहेत यांना 0 आणावं लागेल. जे जास्त सोपं वाटते 0 आणणं ते आपण करूया. आता इथे बघा, या 1च्या मदतीने या 2 ठिकाणी आपण सहज 0 आणू शकतो. आणि मग या 1च्या ठिकाणी जर 0 आणायचा जर असेल तर तिथे सुद्धा तो आपल्याला आणता येईल. या -2ची हेल्प घेऊन सुद्धा तो आणता येईल. या 3 ठिकाणी जर 0 आणायचं असेल तर या 1च्या मदतीने या 2 ठिकाणी 0 येईल. आणि या 1च्या ठिकाणी 0 आणायचं असेल तर पुन्हा ते -2चीच मदत घ्यावी लागेल. पण शक्यता आहे की ऑपरेशन्स करत असताना हा -2 चेंज होऊन जाईल. ओके, काय ठरवलं आहे इथे 0, या 3 ठिकाणी 0 आणायचं जर ठरवलं असेल तर चला आपण सुरुवात करूया. थोडंसं कन्फ्यूज होईल म्हणून मी हे ट्रायंगल मिटवून टाकतो. काय होतं इथे 1 आणि इथे सुद्धा 1. चला या 2 ठिकाणी आपल्याला 0 आणायचा आहे. दोन्ही ऑपरेशन सायमल्टेनियस घेऊया. R2 दिस इज द R3 आणि हेल्प घ्यायची आपल्याला R1ची. चेंज करतो आहे आपण, R2 चेंजेस टू R2 आणि हेल्प घ्यायची आहे R1ची. या 1च्या ठिकाणी 0 आणायचा आहे आणि या 1ची हेल्प घ्यायची आहे. म्हणजे 1 - 1 केलं तर सहज 0 होऊन जाईल, म्हणजे जस्ट सबट्रॅक्शन. त्याच्यानंतर R3च्या ठिकाणी 0 आणायचा आहे. R3 इथे R3 लिहिलं आणि पुन्हा एकदा R1चीच हेल्प घ्यायची आहे. इथे 3 आहे तर याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे याला 3ने मल्टिप्लाय केलं आणि सबट्रॅक्ट केलं. चला स्टार्ट द ऑपरेशन. R1 - R2, 1 R1 मध्ये नो चेंज आहे, ॲज इट इज लिहून घेऊया. 1 1 अँड 1 हिअर एक्स वाय अँड झेड इक्वल्स टू हिअर 2. R2 चेंजेस टू R2 - R1. R2 - R1 या सेकंड रोमधून फर्स्ट रो मायनस करायचा आहे. 1 - 1 0, -2 -1 -3, 1 - 1 0. ओके, नेक्स्ट सॉरी इथे सुद्धा राहिलं आहे आपलं 8 - 2 6. नेक्स्ट ऑपरेशन R1ला -3ने मल्टिप्लाय करा, त्याच्यात R3 मिळवा. R1 याला -3ने मल्टिप्लाय करायचा आणि हा R3 मिळवायचा आहे. 1 × -3 -3 + 3 0. 1 × -3 -3 + 1 -2. 1 × -3 -3 + 1 -2. 2 × -3 -6 + 4 -2. ओके, इथे आणि इथे 2 ठिकाणी 0 आला आहे. आता काय पाहिजे आपल्याला, या -2च्या ठिकाणी 0 पाहिजे. या -2च्या ठिकाणी 0 आणायचा आहे. कुठला रो आहे हा, R3 चेंजेस टू R3 आणि हेल्प घ्यायची आहे
याची हेल्प घेऊया, कारण याची हेल्प घेतली तर हा बदलून जाईल आपला. हेल्प घेतोय आपण R2ची. काय करायचं आहे, मी काय म्हटलं होतं, या एलिमेंटने याला मल्टिप्लाय करायचं आणि त्या एलिमेंटने याला मल्टिप्लाय करायचं आणि सबट्रॅक्ट करून टाकायचे. मग R2 हा R2 आहे, याने कोणाला मल्टिप्लाय करायचं, R3ला -3ने मल्टिप्लाय करा आणि या R2ला R3च्या एलिमेंटने मल्टिप्लाय करा, म्हणजेच -2ने मल्टिप्लाय करा. याला थोडं सिम्प्लिफाय करून लिहून घेऊया. -3 R3 मायनस इंटू मायनस प्लस 2 R2. कोण चेंज करतो आहे आपण, R3 हा चेंज करतो आहे. इकडे आपण ऑपरेशन्स लिहूया. काय ऑपरेशन्स आहे, -3 R3 प्लस 2 R2. ऑपरेशन्स पहिलं. R3मध्ये चेंज असल्यामुळे R1 आणि R2मध्ये कुठलाही चेंज नाही, ॲज इट इज लिहून घेऊया. XYZ इक्वल्स टू 2 and 6. ऑपरेशन्स इकडे दिसत आहे का, चला मी ऑपरेशन्स इथे लिहितो आहे. -3 R3 बरोबर आहे लिहिलं, प्लस 2 R2. फर्स्ट ऑपरेशन. नंबर सांगा मला काय आहे तर, 0 0 म्हणजे काय येईल, 0 येईल. कशाने मल्टिप्लाय करा, सबट्रॅक्ट करा, 0च येणार आहे. आता इथे आहे -3 आणि -2 हे नंबर्स आहे. बघा ऑपरेशन सुरू करतो. -3 लिहिला. R3च्या ठिकाणी कोण आहे बघा बरं, तिथून R3च्या ठिकाणी आहे -2 प्लस 2 आणि R2च्या ठिकाणी कोण आहे, -3 आहे. इक्वल्स टू मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू 2 6 प्लस इंटू मायनस -2 इंटू 3 6 इक्वल्स टू 0. इथे 0 आलं. दुसरं तेच ऑपरेशन -3 टाइम्स R3 प्लस 2 टाइम्स R2. -3 लिहिलं. R3 सांगा कोण आहे, R3 आहे -2. R3 आहे -2 प्लस 2 टाइम्स R2 काय आहे 0 मायनस इंटू मायनस प्लस आणि 3 इंटू 2 6 आलं इथे 6. त्याच्यानंतर तिसरं कॉन्स्टंटमधलं ऑपरेशन पुन्हा एकदा लिहूया. -3 R3 प्लस 2 R2 असं ऑपरेशन आहे आपलं. -3 R3 सांगा काय आहे, R3 आहे -2 प्लस 2 टाइम्स R2 काय आहे, R2 आहे 6 इक्वल्स टू मायनस इंटू मायनस प्लस 3 इंटू 2 6 प्लस 6 इंटू 2 12 इक्वल्स टू 18. इथे आलं आपलं 18. बघा हा डायगोनल आणि डायगोनलच्या खालचे तिन्ही एलिमेंट काय आले 0 आले, म्हणजे हा काय झाला अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स झाला. देअरफॉर द गिवन मॅट्रिक्स कन्व्हर्टेड इंटू अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये आपण याला कन्व्हर्ट केला. देअरफॉर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स, बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्सच्या इक्वॅलिटीनुसार आपण इक्वेशन्स तयार करतो आहे. या 1ला एक्सने मल्टिप्लाय करायचं, या 1ला वायने आणि या 1ला झेडने. 1 मल्टिप्लाय बाय एक्स, देअरफॉर एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू कॉन्स्टंट काय आहे 2. इक्वेशन नंबर 1. या 0ला एक्सने, या -3ला वायने आणि या 0ला झेडने. 0 मल्टिप्लाय बाय एक्स 0, त्याच्यामुळे लिहायचं काही कारण नाही. -3 मल्टिप्लाय बाय वाय -3y इक्वल्स टू इकडे काय आहे 6, कारण इथे 0 आहे. 0 मल्टिप्लाय बाय झेड 0, काहीच कारण नाही लिहिण्याचं. देअरफॉर y इक्वल्स टू इथल्या इथंच काढून टाकू. हा -3 तिकडे पाठवा, म्हणजे काय आलं वायची व्हॅल्यू -2 आली. थर्ड इक्वेशन बनवतो आहे आपण. 0x मीन्स 0, 0y मीन्स 0 अँड 6z इक्वल्स टू
इकडे काय आहे 18. देअरफॉर झेड इक्वल्स टू 18/6 मीन्स 3. झेडची व्हॅल्यू 3 आली. आणि या वाय आणि झेडच्या व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवून देऊया. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, काय होतं इक्वेशन 1? एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल्स टू 2 असं इक्वेशन 1 होतं. एक्स वायची व्हॅल्यू काय आली -2 प्लस झेडची व्हॅल्यू काय आली 3 इक्वल्स टू 2. देअरफॉर एक्स इक्वल्स टू -2 प्लस 3. -2 प्लस 3 मीन्स 1 आणि तो 1 तिकडे पाठवला 2 - 1. देअरफॉर एक्स इक्वल्स टू 1. एक्सची व्हॅल्यू आली. देअरफॉर सोल्युशन नाही, इथे काय म्हणावं लागेल? देअरफॉर आपल्याला नंबर्स फाइंड आउट करायला लावले होते. फाइंड द नंबर्स. देअरफॉर नंबर, पहिला नंबर काय एक्स, तर पहिला नंबर काय आला 1. दुसरा नंबर काय आला वायची व्हॅल्यू -2 आणि तिसरा नंबर झेडची व्हॅल्यू 3. देअरफॉर द नंबर्स आर 1 y इक्वल्स टू -2 and z equals to 3. Therefore the numbers are 1 -2 and 3. ओके, फारच सोपं प्रॉब्लेम आहे. रिडक्शन मेथडने खूपच लवकर याचा आन्सर आपण काढू शकलो. फक्त अशा प्रॉब्लेम्समध्ये काय महत्त्वाचं आहे की ज्या दिलेल्या कंडिशन्स आहे त्याच्यावरून व्यवस्थितपणे कुठलीही घाई न करता इक्वेशन्स तयार करणे. एकदाचे इक्वेशन्स तयार केले की मग इकडचा पार्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ऑलरेडी तुम्ही बऱ्याचदा सोडवलेला आहे. त्याच्या मदतीने आपण सोडवूया. ओके, नेक्स्ट एक पुन्हा आपण वर्ड प्रॉब्लेम घेऊया. तोपर्यंत एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. नाव नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5 फ्रॉम द पेज नंबर 60. हे लास्ट प्रॉब्लेम आहे, वर्ड प्रॉब्लेम. द टोटल कास्ट ऑफ 3 TV सेट्स अँड 2 VCR इज ₹35,000. आणि फाइंड आउट बघा काय कराल. लास्ट लाईन काय आहे प्रॉब्लेमची? फाइंड द कॉस्ट प्राइस अँड सेलिंग प्राइस ऑफ TV सेट अँड VCR. कॉस्ट प्राईज म्हणजे जी किंमत, ज्या किमतीने त्या दुकानदाराने घेतला असेल टी व्ही त्याला आपण कॉस्ट प्राईज म्हणूया. आणि ज्या किमतीला तो विकत आहे त्याला आपण काय म्हणूया? सेलिंग प्राईज म्हणूया. तर कॉस्ट प्राईजही काढायची आहे टी व्हीची आणि सेलिंग प्राईजही काढायची आहे. तर आपल्याला ते जे काढायचं आहे त्याला आपण एक्स आणि वाय घेऊया. देअरफॉर लेट, समजा द कॉस्ट प्राईज ऑफ टी व्ही इक्वल्स टू एक्स रुपीज and the cost price of VCR is equals to Y rupees. टीव्हीचा कॉस्ट प्राईज एक्स घेतला आहे आपण आणि VCRचं कॉस्ट प्राईज आपण वाय घेतलं. VCR, TV and VCR, टेलिव्हिजन अँड आय थिंक व्हिडिओ कॅसेट रेकॉर्डर. ओके, जुनं मशीन यायचं. आता सी डीच्या जमान्यात तुम्हाला ते मशीन कदाचित माहीत नसेल. आता तर सी डी राहिल्याने आता पेनड्राईव्हचा जमाना आला आहे. पण सी डीच्या पूर्वी, पेनड्राईव्हच्या पूर्वी सी डी होत्या आणि त्याच्यापूर्वी कॅसेट्स राहायच्या. त्याचं हे मशीन आहे प्ले करण्याचं VCR. फर्स्ट कंडिशन नंबर 1, काय कंडिशन दिलेली आहे? कॉस्ट प्राईज ऑफ 3 TV. टी व्हीसाठी एक्स आणि 3 TVसाठी 3x अँड 2 VCR. VCRसाठी वाय आणि 2 VCRसाठी 2y इक्वल्स टू 35,000. ही फर्स्ट कंडिशन आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं आहे? द शॉपकीपर वॉन्ट्स टू प्रॉफिट ₹1,000 पर टेलिव्हिजन. म्हणजे दुकानदाराला ती टी व्ही विकण्यासाठी किंवा विकत असताना त्याला किती प्रॉफिट पाहिजे पर टी व्हीवर? प्रत्येक टी व्हीवर त्याला ₹1,000 प्रॉफिट ठेवायचा आहे, ₹1,000. अँड ₹500 पर VCR. आणि VCRवर किती प्रॉफिट कमवायचं त्याला? 500. आणि त्याच्यानंतर हे प्रॉफिट ठेवून त्याने ती 2 TV विकल्या आणि एक VCR विकला. त्याच्या दुकानातून एवढ्या गोष्टी विकल्या गेल्या. तर त्याला किती इन्कम झालं? 21,500 एवढं इन्कम त्याला जनरेट झालं. तर आपण सेलिंग प्राईस काढूया. सेलिंग प्राईस ऑफ टी व्ही. कॉस्ट प्राईस किती होतं? एक्स होतं टी व्हीचं. आणि सेलिंग प्राईस म्हणजे ₹1,000 तो वाढवून विकत आहे, प्रॉफिट ठेवून विकत आहे. तर सेलिंग प्राईस काय होईल? एक्स प्लस 1,000.
अँड सेलिंग प्राईस ऑफ VCR. VCRचं कॉस्ट प्राईस काय होतं वाय, आणि 500 रुपीज प्रॉफिट ठेवून विकत आहे, म्हणजे 500 रुपये वाढवून तो विकत आहे. म्हणजे पूर्वी वाय रुपयाला त्याने घेतला होता, आता तो विकणार किती आहे वाय प्लस 500ला तो विकणार आहे. त्याच्यावरून आपण कंडिशन 2 बनवूया. कंडिशन 2 काय सांगितलेलं आहे? कंडिशन 2 त्याने किती TV विकल्या? 2 TV. आता विकताना ही प्राईज आहे, एकाची प्राईज होती X + 1000 आणि 2 TV त्याने सेल केल्या. आणि VCR किती सेल केले? अँड 1 VCR. VCRचं काय सेलिंग प्राईज होतं? Y + 500 आणि 1 लिहून घेऊ ते 1, आणि त्याला काय मिळालं? 21,500 रुपीज मिळाले 2 TV अँड 1 VCR सेल केल्यानंतर. ओके, दिस इज द कंडिशन 2. याला थोडं सिम्प्लिफाय करून घेऊया आपण. 2 × X 2X + 2 × 1000 2000 + 1 × Y means Y + 500 = 21,500. 2X + Y आपण व्हेरिएबल्स कलेक्ट केले, आणि तिकडे काय आहे 21,500. इकडे काय काय आहे 2000 + 500 ॲडिशन केलं 2500 झाले, तिकडे नेले आपण -2500. Therefore twice X + Y = 21,500 minus 2,500, that is the 19,000. That is the equation number 2. हा बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 1 2. Therefore इक्वेशन 1 and 2 convert into matrix form of equation. या इक्वेशनला आपण मॅट्रिक फॉर्म्स ऑफ इक्वेशनमध्ये कन्वर्ट करूया. दोनच व्हेरिएबल आहे X आणि Y, म्हणजे 2/2चा मॅट्रिक्स आपला जनरेट होणार आहे. फ्रॉम द इक्वेशन 1 द कोएफिशिएंट ऑफ X is 3, कोएफिशिएंट ऑफ Y is 2, variables X and Y, and the matrix of constant here is 35,000. From the equation 2 the coefficient of X is 2, coefficient of Y is 1, variables X, Y, and the constant is 19,000. ओके, काय कुठल्या फॉर्ममध्ये आहे? दिस इज द AX = B या फॉर्ममध्ये आहे. ओके, सो काय करायचं? अप्पर ट्रँग्युलर किंवा लोअर ट्रँग्युलरमध्ये कन्वर्ट करूया. तर इथे 0 आणायचं की इथे जास्त सोपं आहे, कारण या 1ची आपल्याला हेल्प घेता येणार आहे. इथे 0 आणण्यासाठी इथे 1 असता तर सोपं गेलं असतं, पण इथे 1 नाही आहे, त्याच्यामुळे जास्त सोपं तुलनेनं हे आहे या 2च्या ठिकाणी 0 आणणे. म्हणजे याला आपण लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट करूया. या 2च्या ठिकाणी आपल्याला 0 आणायचं आहे, म्हणजे कोणाला चेंज करायचं आहे? R1ला. R1 चेंजेस टू R1 आणि हेल्प घ्यायची आपल्याला R2ची. इथे 2 आहे, इथे 2ने मल्टिप्लाय करूया आपण, म्हणजे R2ला आपण 2ने मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करून घेऊया. चेंज R1मध्ये आहे, R2मध्ये चेंज नसल्यामुळे ॲज इट इज आपण लिहून घेऊया 2 1 X Y अँड द कॉन्स्टंट मॅट्रिक्स दिस इज द 19,000. ओके, चला ऑपरेशन सुरुवात करतो आहे आपण. R2ला -2ने मल्टिप्लाय करा आणि त्याच्यात R1 मिळवा. R2 दिस इज द R2. याला -2ने मल्टिप्लाय करू. 2 × -2 -4 +3 दॅट इज -1. 1 × -2 -2 +2 0. 19,000 × -2 19,000 × -2 किती आले? -38,000. आणि त्याच्यात कोण मिळवायचा आहे? R1 मिळवायचा आहे. +35,000 +35,000 काय आन्सर आलं? -35 38 -3,000 आन्सर आलं, -3,000. ओके, आता काय झालं बघा, हा कन्वर्ट झाला कशामध्ये? लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्समध्ये, कारण इथे 0 आलं.
डायगोनलच्या वरचा एलिमेंट 0 आला म्हणजे हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये रिड्यूस झाला. ओके, 1 मिनिट. हा डायगोनल एलिमेंट आहे. डायगोनल एलिमेंटचा वरचा एलिमेंट 0 आला म्हणजे हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाला. देअरफॉर द मॅट्रिक्स रिड्यूस इन लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स हा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये आपण रिड्यूस केला. देअरफॉर बाय इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्सच्या इक्वॅलिटी या नियमानुसार आपण काय करू शकतो, याच्यावरून इक्वेशन बनवायचं. -1 मल्टिप्लाय बाय एक्स -x, 0 मल्टिप्लाय बाय वाय, 0 आपण लिहिणारच नाही, इक्वल्स टू तिकडे काय आहे -3000. ओके, मायनस मायनस कॅन्सल. देअरफॉर x इक्वल्स टू 3000. एक्सची व्हॅल्यू निघाली आपली. आणि दुसरं बघा काय होईल, 2 मल्टिप्लाय बाय एक्स 2x प्लस 1 मल्टिप्लाय बाय वाय इक्वल्स टू इकडे काय कॉन्स्टंट 19000. याच्यामध्ये एक्सची व्हॅल्यू ठेवून द्या 2, एक्सची व्हॅल्यू काय 3000 प्लस वाय इक्वल्स टू 19000. देअरफॉर वाय इक्वल्स टू 19000, 3 इंटू 2 6000, तिकडे गेले तर -6000. देअरफॉर वाय इक्वल्स टू 19000 - 6000, दॅट इज ओके 13 + 6, दॅट इज द 19000. तर एक्स काय होतं, कॉस्ट प्राईस ऑफ टी व्ही एक्स होतं. म्हणजे टी व्हीची कॉस्ट प्राईस काय आहे 3000 आणि व्ही सी आरची कॉस्ट प्राईस काय आली 13000. ओके, आणि मग सोबतच तुम्हाला सेलिंग प्राईजही विचारलं होतं. मग आपण सर्वच्या सर्व लिहून घेऊया. देअरफॉर कॉस्ट प्राईज ऑफ टी व्ही इक्वल्स टू एक्स इक्वल्स टू 3000 रुपीज अँड सेलिंग प्राईज ऑफ टी व्हीचा सेलिंग प्राईस काय होता एक्स प्लस 1000 होता. हा इथं आहे सेलिंग प्राईज ऑफ टी व्ही एक्स प्लस 1000 इक्वल्स टू एक्स काय आलं 3000 प्लस 1000 इक्वल्स टू 4000 रुपीज सेलिंग प्राईज ऑफ टी व्ही. आता आपण काढूया व्ही सी आरसाठी. देअरफॉर कॉस्ट प्राईज ऑफ व्ही सी आर वाय इक्वल्स टू काय आलं वायचा आन्सर 13,000 रुपीज. हे कॉस्ट प्राईस झालं. देअरफॉर सेलिंग प्राईज ऑफ व्ही सी आर काय होतं वाय प्लस 500. हे इथे बघा सेलिंग प्राईज ऑफ व्ही सी आर काय होतं वाय प्लस 500 इक्वल्स टू वायची व्हॅल्यू काय आली 13,000 प्लस 500, दॅट इज 13,500 रुपीज. ओके, तर आपण टी व्ही आणि व्ही सी आरचं कॉस्ट प्राईजही काढून दाखवलं आणि सेलिंग प्राईससुद्धा काढून दाखवलं. इथे आपण 2x2चे सुद्धा 2-3 एक्झाम्पल बघितले आणि 3x3चे सुद्धा 1-2 एक्झाम्पल्स आपण बघितले. हे अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिस होतं बाय द मेथड ऑफ रिडक्शन. पार्ट 6मध्ये आपण बघितलं होतं की अप्लिकेशन्स ऑफ मॅट्रायसिसच बघितलं होतं, पण बाय द मेथड ऑफ इन्व्हर्जन आजच्या पार्टमध्ये आप मेथड ऑफ रिडक्शन आपण बघितलेलं आहे. पुन्हा एकदा दिलेल्या मॅट्रिक्सला रिड्यूस करणे एकतर अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये रिड्यूस करणे आणि त्याच्यावरून इक्वेशन बनवून बाय द इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स ते सॉल्व करणे, एवढं सोपं आहे ही रिडक्शन मेथड. रिडक्शन करणे म्हणजे अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बनवणे म्हणजे काय, तर डायगोनल एलिमेंटच्या वरचे किंवा खालचे एलिमेंट काय बनवणे 0 बनवणे, म्हणजेच त्याला रिड्यूस करणे अप्पर किंवा लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये. हा सर्व पार्ट आपण बघितला. इथे हा चॅप्टर आपला संपतोय. 6 to 7 मार्क्ससाठी विचारणारा हा चॅप्टर आहे. बोर्ड एक्झाममध्ये अत्यंत महत्त्वाचा चॅप्टर, पण तेवढा सोपा चॅप्टर. फक्त या चॅप्टरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तो खूप जास्तीत जास्त याच्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करणे. या पूर्ण चॅप्टर
आपण संपवतोय. पण या चॅप्टरवर तुम्हाला काही अडचणी असल्यास तुम्ही कमेंट्समध्ये त्या अडचणी लिहू शकता. कारण तेवढेच प्रॉब्लेम्स मी मिसलिनियसमधले तेवढे प्रॉब्लेम घेऊन मी एक पुढचा व्हिडिओ बनवेल. जे प्रॉब्लेम तुम्हाला बिलकुल जमत नाही आहे असेच प्रॉब्लेम घेऊन मी पुढचा व्हिडिओ बनवेल. पण त्यासाठी मला तुमच्या कमेंट्सची गरज आहे की हे मिसलिनियस एक्झरसाइजमधलं हे प्रॉब्लेम्स आम्हाला जमलं नाही. पुढचा पार्टमध्ये आपण पुढच्या लेसन्सकडे जाणार आहोत. आता आपण मॅट्रासेस हा लेसन आपण इथं संपवला. मला माहीत आहे तुम्हाला 7 आउट ऑफ 7 मार्क्स या चॅप्टरमधून तुम्हाला मिळणार आहे, कारण अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुमच्यापर्यंत हा चॅप्टर पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ओके, हा नवीन सिलॅबस महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 12वीचा 2020ला आलेला नवीन सिलॅबसचा हा मॅट्रासेस चॅप्टर आपण बघत होतो. टोटल पार्ट 1 to पार्ट 7मध्ये हा चॅप्टर आपण फिनिश केलेला आहे. याच्यात एक 8वा पार्ट आपण बनवूया की जे मिसलिनियस एक्झरसाइजमधले जे प्रॉब्लेम्स तुम्हाला जमले नाही त्याला घेऊन तो पार्ट बनवूया. पण तो पार्ट आपण नंतर केव्हा तरी बघूया. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करूया. तोपर्यंत तुम्ही या चॅप्टरचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ओके, गुड बाय.